पाहिला तर संत झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. आणि आता मात्र विनायकला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये विके होतोय सज्ज. चांगली सुरुवात आपण पाहू शकता खाटेकर संघाच्या माध्यमातून, परंतु या षटकामध्ये विनायक सज्ज होतोय अगेन्स्ट दी राकेश. गोलंदाज तयार. हो क्या बात आहे, कम्मालीचा चेंडू पाहायला मिळतोय. अनड्राईव्ह केलाय कार्पेटच्या साहाय्याने. डाऊन दी बॉल, चेंडू जातो. हो धावाची संधी होती, परंतु इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला आणि टीव्ही अंपायरच्या माध्यमातून लगेचच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट असेल. फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये देखील पोहोचले होते आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेच्या मधील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. दूध का दूध पाणी का पाणी, टेन क्रिकची संकल्पना आणि पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते बॅटर्स. त्या अनुषंगाने इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हो क्या बात आहे, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं मिड विकेटच्या दिशेनं. डीपला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. रिस्क घेतली जात नाही. रिस्क येतो इश्के, परंतु इथे मात्र कुठल्या पद्धतीची रिस्क घेतली जात नाही. काशीनाथ गायकवाड आपण पाहू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. चांगलं कॅमेरा वर्किंग त्याने देखील तब्बल 5 दिवस केलंय, त्याचं देखील कौतुक करू आम्ही. दूध का दूध पाणी का पाणी ही संकल्पना त्यांच्याकडे आहे. हो स्विंग अँड मिस, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी. थोडीशी लेंथ खिचली होती गोलंदाज विनायकने विकेन आणि इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. माल्लेड आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वतः आयोजक संघ आई गाव 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चार चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 9 धावा धावफलकावरती. पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु टेक्निकल एरर होता. पुनश्च आम्ही आपल्या समवेत जोडले जातोय. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 10 धावा आपल्या फलकावरती पाहायला मिळते. राकेश आणि अक्षय ही जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी खाटेकर या संघाच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतला आपण पाहिलं, दुसऱ्या स्पेलमध्ये विनायकाला, त्याने देखील 5 धावा खर्च केल्या. प्रत्येकी 2-2 गोलंदाजाने 5-5 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी राहिल्या, इकॉनॉमिकल गोलंदाजी आता तरी खाटेकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशालला आपण पाहतोय. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. विशालला देखील
अनिकेत आणि विनायकच्या पावलावर पाऊल ठेवून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. फिरकीचा जादूगर चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केलं या स्पर्धेमध्ये. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. हो आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला फटका, परंतु डीप विकेटला क्षेत्ररक्षक थोडीशी नजर हटली, परंतु लगेचच चांगला बॅकअप आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. फेकी चांगली असती तर इथे मात्र फलंदाज बाद देखील झाले असते, कारण की नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज पोहोचले देखील नव्हते. पाहू शकता फेकी लगेचच क्विक ऍक्शन घेतलेली, क्विक डिसिजन, प्रॉम्प्ट ऍक्शन आपण पाहिलं मधाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि तब्बल या 2 धावा धावफलकावरती एकेरी दुहेरी आकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड. हो क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. थोडासा अवे ऑफ दी बॉडी चेंडूला रिलीज केलं होता, एकच धाव मिळेल. राकेशला देखील शांत ठेवलंय या मॅच मध्ये आणि या पहिल्या इनिंग मध्ये राकेशने देखील कालच्या दिवसामध्ये कमालीची फटकेबाजी केली होती, परंतु आज त्याला देखील शांत ठेवण्याचं कार्य सुरू आहे. गोलंदाजांना आपण पाहिलं तर खाटेकर संघाच्या पहिल्या स्पेलमध्ये अनिकेत, दुसऱ्या स्पेलमध्ये विनायक आणि या तिसऱ्या षटकामध्ये विशालला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी एकंदरीत राहिल्या. 2 चेंडू 3 धावा धावफलकावरती जोडल्यात. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी या ठिकाणी मात्र व्यूह रचना चेंज केली जाते. 2 क्षेत्ररक्षक ऑनसाइडच्या दिशेने आपण पाहिलं 3 क्षेत्ररक्षक. चांगलं बॅटल पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही, कारण की दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत एकमेकांच्या समवेत. अनेकदा केले तो मिस्टामिक स्ट्रोक, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, अनदर विकेट डाऊन. दुसऱ्या क्रमांकाचा विकेट होतोय बाद. अक्षय बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती कॉन्स्टंट आहे, स्थगित आहे 13 या आकड्यावरती. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र सज्ज होईल, तो म्हणजेच रोहितला आपण पाहणार आहोत. चांगली सुरुवात करून द्यावी लागेल, एक फायटिंग स्कोअर क्रिएट करावा लागेल मालेड संघाला, परंतु गोलंदाजी इतक्याच चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. हो इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, लगेचच चांगला या ठिकाणी मात्र बॅकअप पाहायला मिळाला आणि फलंदाज होतोय बाद. इथून मात्र धावबादच्या पद्धतीनं डगआउटच्या अशाला परतावं लागेल फलंदाज रोहितला. रोहित 0वरती बाद. आपले संघनायक टॉस साठी यायचे लगेचच. 3 षटकांची मॅच असेल पुढील, या गोष्टीची नोंद घ्या. बोरगाव आणि चाफेवाडी आपण टॉस साठी या लगेचच. बोरगाव आणि चाफेवाडी संघ आपण टॉस साठी यायचा आहे, शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. ओ दांडी गोल त्रिफोलाची मोठा मासा गळायला लागला. अर्थातच राकेश इथे मात्र होतोय बाद. बिग फिश डाऊन, फलंदाज बाद. राकेश बॅक टू द पवेलियन.
चांगलं बॅटल देखील पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये. विशाल देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत विशालने धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 3 आणि विकेट्स घेतले 2 आणि एक विकेट्स आपण पाहता धावाच्या स्वरूपाने प्राप्त केला. चांगली गोलंदाजी नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये संदीप स्ट्राइक एंडलाचा बॅटर. हो चांगला चेंडू पेश केला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अगेन्स्ट धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मालनेर. चाफेवाडी संघाचे संघनायक देखील सज्ज होत आहेत. बोरगाव संघाचे संघनायक देखील आहेत आणि नक्कीच या षटकाच्या अखेरीस आपण लगेचच टॉस करणार आहोत. टॉस देखील केला जाईल कारण की अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आणि पुढील सामना हा 3 षटकांचा असेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना देखील आलेल्या. या गोष्टीची नोंद दोन्ही संघनायकांनी घ्यायच्या. चला मॅच ऑन करायचे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं. गोलंदाज तयार. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती रोहितला आपण पाहतोय. क्वालिफायच्या मॅच मध्ये रोहितने देखील अव्वल दर्जाची गोलंदाजी केली होती आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती रोहितला आपण पाहतोय. हो इथे मात्र मिष्टामी स्ट्रोक डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज कॉटन बॉलची भूमिका साकारली आहे. फलंदाज बाद तू चल मैं आया अशी परिस्थिती मालेट संघाची. रोहन 0वरती बाद. आपण पाहतोय हा फटका लाजवाब आहे आणि तदबर एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिला तर मालेड संघ थोडासा बाकफुटला पाहायला मिळतोय कारण की 16 धावा फक्त धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केला. एका बाजूने आई गावदेवी खाटेकर संघाची गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीशी पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार रोहित. हो फक्त दिशा दिल्या परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तदबर या 2 धावा धावफलकावरती लगेचच एकटवल्या जात आहेत. चांगलं बॅटल पाहायला मिळेल अशी अपेक्षा असेल सर्व प्रेक्षकांना देखील परंतु धावा बनत नाहीये. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 35 ते 40 धावा बनवणं गरजेचं होतं मालनेर संघाला परंतु थोडासा बॅकफुटला. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. 4ही गोलंदाजांनी या ठिकाणी मात्र महत्वाकांक्षी गोलंदाजी केल्या. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची देखील. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत या इनिंग मध्ये. अक्षरशः इरादे स्पष्ट केले. मालेट संघासाठी बॅकफुटला नेण्याचा पवित्रा घेतला जातोय खाटेकर संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील फलंदाज संदीप आणि कुणालला. हो इथे मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेलची संधी आणि झेल प्राप्त केला. क्या बात आहे. आणखी एक विकेट. माघारी परतावं लागेल फलंदाज संदीपला. संदीप बॅक टू द पवेलियन.
अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तेजसला आपण पाहतोय. चला काहीतरी वेगळं हटके वाजवा डीजे मास्टर. ट्रेंडिंग सॉंग्स येऊ द्या. कोळीगीते व लोकगीतांचा धम्माल नजराना आम्ही मुरबाडकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा नाखवा गावा नाहीलाय आणि नक्कीच त्याचे प्रोप्रायडर आहेत आमचे विनोदजी गायकर. परंतु आज अंतिम दिवस आहे. चला आपण टॉस साठी जाऊया. टॉस केला जाईल आमच्या सदाशिवजी खाटेकरे दादांच्या शुभ हस्ते आपण करूयात या पुढील मॅचचा टॉस. आणि यस पुढील मॅच ही 3 षटकांची असेल. दोन्ही कॅप्टन्स या गोष्टीची नोंद घ्या. मॅच 3 षटकांची असेल. सदाशिव दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉस स्पिन होतोय आणि यस टॉस जिंकला अर्थातच चाफेवाडी संघाने आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी बोरगाव या संघाला. आणि सामना हा प्रत्येकी 3 षटकाचा असेल आणि नक्कीच या गोष्टीची आपण नोंद घेणं गरजेचं आहे. परंतु जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी खाटेकर संघाला आणि 20 धावा कशा पद्धतीने चेस होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात दीपकजी बिराडे सरांना. धन्यवाद. स्मृती बोरगाव क्रिकेट संघाला फर्स्ट सेमीफायनल यजमान संघाची पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी आपण पाहिलेली आहे. इम्प्रेशन 4ही गोलंदाजांनी पहिल्या डावामध्ये या सामन्यात टाकलेला आपण बघत आहोत. अवघ्या 19 धावा बनवल्या. पॉवर 11 मालेंडा 6 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावेचं छोटेखानी लक्ष. राकेशच्या 6 धावा, संदीपच्या 4 धावा, 3 धावा अक्षयच्या. शून्यावरती रुपेश, रोहित, रोहन बाद होताना आपण पाहिले. सिंगल धाव तेजस, त्याचबरोबर कुणालची. गोलंदाजी करत असताना अनिकेत एका षटकात अवघ्या 2 धावा 1 विकेट. त्याचबरोबर विनायकनं 4 धावा दिल्या, विकेटलेस तो राहिला. विशालनं 5 धावा खर्च करत असताना 2 धक्के दिले. रोहित 4 धावा त्याने खर्च केल्या, 2 धक्के त्याने दिले. 4ही गोलंदाजांची स्तुतिमय प्रशंसनीय कामगिरी या सामन्यामध्ये आपण पाहिलेले. सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत विनायक खाटेकरी विके आणि त्यांची सोबत देण्यासाठी देवेदास अर्थातच देवाला आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी निर्णायक पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॉलिंग मार्कवर कुणाल.
के कुणाल कडव सध्या बॉलिंग मार्कवर तयार होतो. सना 20 धाब्याचं छोटेखाने लक्ष. जो संघ जिंकेल तो विरोधात मध्ये खाटेघर क्रीडा स्पर्धेचा 28वा पर्व आणि 28व्या पर्वात महाअंतिम सामन्यात दाखल होईल. द्वितीय सत्राला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल शफल झाले होते. लाऊड अपील. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र पंच तटस्थ आहेत. उत्साह जास्त होता अपील मध्ये, आत्मविश्वास कमी होता. पंचांची अधिकृत स्वीकृती आली नाही, पंचांची अधिकृत मान्यता आली नाही. डॉट बॉलला स्पेल सुरू झालेला आहे कुणाल कडवचा. आणखीन एक लो स्कोरिंग बॅटल सध्या आपण एन्जॉय करत आहोत, जेथे फक्त 20 धावा बनवायच्यात मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी यजमान संघ खाटेघरला. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. खोलात होता बॉल. दुधारी अस्त्र बाहेर काढला. परफेक्ट वाईड यॉर्कर. बरोबर कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी सध्या आपण बघत आहोत के कुणाल कडवजी. पहिल्या डावामध्ये जसं स्ट्रगल केलं पवार 11 मालेडनं फलंदाजी करत असताना, ते स्ट्रगल आता करण्यास सध्या भाग पाडलंय. ते स्ट्रायकर एंडवरती बॅटर विनायक खाटेघरे विकेला. गोलंदाज के कुणाल कडवनं. सलगचे 2 बॉल डॉट. धावसंख्या सध्या स्थिरावलेली आपण बघत आहोत. धावसंख्येचा शुभारंभ अजून झाला नाही. फुल टॉस. बैठक स्ट्रोक. स्लॉक स्वीप. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टर 360 स्टाईल. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजिट विनायक खाटेघरेच्या बॅटमधून कलात्मक फटका. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय फटका. षटकार. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेघर क्रिकेट संघाचा नटराज स्टाईल मध्ये आले. स्कोअर लेगला पहिला 6 विनायक खाटेघरेच्या बॅटमधून. तदनंतर स्विच हिट. त्रिफळा उद्ध्वस्त दांडीगुल. बरोबर टॉप ऑफ द मिडल स्टंप बॉल हिट होतोय. मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज के कुणाल कडवनं. विनायक खाटेघरेची पारी संपुष्टात. 6ला पहिला धक्का आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेघरला. थँक्यू डीजे. स्कोर 6. पहिला धक्का नुकताच बसलेला. स्विच हिटचा अटेम्प्ट सुरू होता. या अगोदर एकदा अपयश आलं होतं, मात्र यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे. विखे माघारी परत आहेत. 6 धाब्याचं योगदान देत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये समाधान टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती सध्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 14 धाब्याची आवश्यकता. 20 बॉलचा खेळ बाकी असताना लक्ष थोडं सोपं आहे, सोयीस्कर आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण टीप मध्ये दूर आहेत. पोहोचतायत पहिल्या अटेमध्ये राकेश. व्हेरी गुड फिल्डिंग. राकेशने आउटफील्ड मध्ये आतापर्यंत संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आउटफील्ड मध्ये नेहमी त्याचं चांगला बॅकअप आपण बघत असतो. यावेळेला देखील त्याचा यशस्वी प्रयत्न. एक सिंगलच्या सहाय्याने इंडिव्हिज्युअल समाधानचं खातं खुलं झालेलं आहे. तर सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 7 धावा धावफलकावर. 7 ऑन बोर्ड. स्ट्रायकर एंडला सलामीवीर देवीदास अर्थातच देवा. फुल टॉस. अक्रॉस लाईन ऑन साइडला पॉवर पॅक फटका. बॉल दणदण करत निघून झाला मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे. देवाच्या बॅटमधून हा देखणा चौकार. ओव्हर 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडू 9 धावेची आवश्यकता. स्पीडअप करणं गरजेचं राहील. नेक्स्ट मॅच रेडी राहा. बबलू, कल्पेश अँड ऑल टीम. त्याचबरोबर स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव, ऋतिक, आकाश अँड ऑल युनिट आपण देखील सज्ज राहा. स्कोर 11. पहिल्या षटकांच्या अंती 1 गडी गमावलाय. बंटी दादा खाटेघरे त्याचबरोबर योगेश दादा खाटेघरे यांची नुकताच उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती आपल्याला लाभली आहे.
त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूयात वेलकम. 9 धाब्याची आवश्यकता. सेकंड सेमीफायनल यानंतर कव्हर होणार आहे, मात्र त्यासाठी प्री क्वार्टर फायनल महत्वाचा आहे. चापेवाडी विरुद्ध बोरगाव या दोन टीमच्या दरम्यान तो सामना असेल. त्यातील विनर जनमान कोरावळ्याच्या अगेन्स्ट सेकंड सेमीफायनल मध्ये इन ॲक्शन असेल. हा फर्स्ट सेमीफायनल सध्या सुरू आहे, ज्यामध्ये सध्या एकतर्फी वर्चस्व यजमान संघ आई गावदे स्पोर्ट्स खाटेकरचा. आणखीन एक डॉट बॉल दरम्यानचा कालावधी जरूर आलाय, मात्र अवघ्या 20 धाबा बनवायच्या आहेत. त्याच कारणास्तव विजय दृष्टिक्षेपात विजय अगदी समोर आपण बघत आहोत. यजमान संघ आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाच्या 17 चेंडू 9 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. लेनचा अप्रतिम वापर. बॉल मागे शीर्षकाच्या हातात एकूण विसावतोय. गुडलेंथ वरून हलकासा चेंडू टॉस झाला, एक्स्ट्रा बाउन्स झाला. रायसिंग यान सरप्राईज डिलिव्हरी. सलगचा दुसरा डॉट. बोलस बॅक ड्राईव्ह, ते देखील धाव मिळणार नाही. सलगचा तिसरा डॉट बॉल आता आलेला आहे. डॉट बॉल पर्सेंटेज जर वाढली, जर दबाव बनला, तर या मॅच मध्ये पलटवार केला जाऊ शकतो आणि त्यासाठी दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवरती रोहितची चांगली कामगिरी आपण बघत आहोत. गणेशदादा गायकर यांच्या वतीने षटकारासाठी 101चं कॅश प्राइज. दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल धाव. बॅटच्या आतली कडा होती, चेंडू पायावरती जाऊन आदळतोय. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी आता फोडली आहे. त्या ठिकाणी समाधान नाही. एक सिंगल धावसंख्या 12 पर्यंत पोहोचलेली आहे. 14 चेंडू 8 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये बॅलन्स. सलामीवीर देवा ज्यांना पहिल्या मॅच मध्ये 41 धाब्याची विस्फोटक खेळी साकारली होती धडाकेबाज वडोलीच्या विरोधात. चांगल्या रन्स त्याच्या बॅटमधून ओव्हरऑल या टुर्नामेंट मध्ये आलेले आहेत. पाहिजे तो फिनिशिंग टच देईल का? 8 धाब्याची आवश्यकता. मंकटसाठी विचारणा आणि पंचांनी ती स्वीकारली देखील. समाधान माघारी परतताना पाहायला मिळतात. या स्पर्धेतील मंकटच्या स्वरूपात ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये ही दुसरी विकेट आणि या सामन्यामध्ये देखील दुसरा धक्का आता 12 वरती बसतोय. तो टीम आई गावदे स्पोर्ट्स खाटेकरला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. के कुमार खाटेकरे 12 धावा दाखलकरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नुकताच मंकड विकेटच्या स्वरूपात समाधान माघारी परतलेले आहेत. धावा दाखलकरती पाहायला मिळत आहेत. 2 धक्के बसलेले आहेत. न्यू बॅटर नौस्ट्राकर एंडला कुमार खाटेकरे. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत देवाला. पुनश्च एकदा प्रयत्न सुरू होता गोलंदाज रोहितचा. 2 चेंडू बाकी आहेत या निर्णायक षटकाचे. ओव्हरऑल 14 चेंडू 8चं समीकरण. स्विच हिट रिव्हर्ससाठी पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप अपील करण्यात आलं होतं. 25 साठी मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी रोहितची. अवघी 1 धाव खर्च झालेली आहे. त्याचबरोबर एक सांघिक शोष देखील या षटकामध्ये मिळालेला आहे पॉवर 11 मालेडला. 30+40 टोटल जर उभारले असते तर रनचेस इंटरेस्टिंग असतं. मात्र पुरेशा धावा नाही आहेत तरी देखील गोलंदाजांनी आपला प्रयत्न अजून सोडला नाही. सोमनाथजी खाटेकरे यांची उपस्थिती नुकताच लाभलेली आहे. दादांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपले सरचे स्वागत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला बॅकअप साठी खेळाडू उपस्थित. एक सिंगल. षटकाची सांगता सिंगल धावेसोबत 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. आज चेंडू 8 देखील डिफेंड होताना आपण पाहिलेले आहेत. MS11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारकडून आदर्श 11 धानेवलीच्या विरोधात त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. अगदी तसाच काहीचा प्रयत्न या मॅच मध्ये आता करावा लागेल तो पवार 11 मालेडला. 7-12चं समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे पॉवर 11 मालेड. यानंतर एक प्री क्वार्टर फायनल, त्यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर ग्रँड फायनल आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असं मोठं शेड्यूल आपल्याला कव्हर करायचंय.
सो वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. 12 चेंडू 7 धावा समीकरण. गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती रोहनची नियुक्ती करण्यात आलेली. जर्सी नंबर 33 गेटिंग रेडी ऑन इज बॉलिंग मार्क. 7 more required for victory in remaining 12. 12 चेंडूत अवघ्या 7 धावेची आवश्यकता आहे. सलामीवीर देवा सध्या बॅटिंग करता स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल फक्त दिशा दिले. सॉफ्टवेअरली खेळतात. एक सिंगल सेकंडचा कॉल. स्वतः गोलंदाज पोहोचलेला आहे बॅकअप करण्याकरता मेडिकेटच्या दरम्यान. तोपर्यंत पुरेसा अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता. 2च्या साह्याने धावा संख्या 15. 11 चेंडू आणि 11 चेंडूत विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. 5 more required for victory. निर्णायक सेमीफायनलचा पहिला सामना, उपांत्य फेरीचा पहिला सामना सध्या सुरू असताना बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न, तो फसला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतोय. त्यानं झेल स्वीकारलाय आणि 15ला या सामन्यात सध्या धक्का तिसरा बसला आई गावदेवी स्पोर्ट्स काटेगरला. सलामीवीर देवा माघारी परतताना पाहायला दिसत आहेत. समीकरण नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित खाटेकरे दाखल झालेले आहेत. स्कोर 15. 3 धक्के बसलेत. देवाचा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न तो अपयशी राहिलेला आहे. सुयश मिळते गोलंदाज रोहनला. 10 चेंडू 5 हे समीकरण, हे इक्वेशन आपण बघत आहोत. 10 चेंडूत 5 धावेची अजून आवश्यकता. 15 धावा बनलेल्या आहेत. वरूनच देखील चांगलं लक्ष या सामन्यावरती. 10 बॉल 5 ची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे. बॅटिंग साठी रोहित बॅकफुटवर आले. कट केला. बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने बॉल काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आणि या चौकारानं जवळजवळ आता सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त झालंय. 4 धावा. अवघ्या 1 धावेची आवश्यकता आता मेगा फायनल मध्ये दाखल होण्याकरता. 20 धावेसाठी देखील चांगला संघर्ष करण्यास भाग पडलं होतं पवार 11 माल्लेंना. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती बॅकफुटवर आले. शॉर्ट ऑफ गुडलिंद होता. विथ वाईड अँड देन पनिश. हा चौकार. धावा संख्या 19. स्कोर बरोबरीत. मात्र स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. सो 1 धाव हवी आणि ती धाव इथे बनताना दिसली नाही. झेल झालाय. फलंदाज बाद. रोहित माघारी परततोय. विजयासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागेल आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला. 19 वर 4था धक्का. आठ चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. 4 विकेट आतापर्यंत माघारी परतलेले आहेत. मात्र विकेट फॅक्टर या स्पर्धेमध्ये इम्पॉर्टंट नाही. कंपल्सरी चेस हा नियम आहे. टॉस देखील ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच कारणास्तव आता फॅक्ट असेल तो फक्त कंपल्सरी चेस आणि 1 धाव ही अनिवार्य बनवावीच लागेल यजमान संघ आई गावदेवी स्पोर्ट्स काटेकरला. पहिल्या डावात हवी तशी धावसंख्या उभारली नव्हती. अवघ्या 19 बनवले होत्या. 20चा पाठलाग करत असताना 4 धक्के आतापर्यंत बसलेले आहेत. तिसरं षटक सूर्य. त्यातील 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हरऑल 8 बॉल 1 धावेची आवश्यकता. विनिंग मुवमेंट अँड एसिडीज लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 2 बॉल्स ओव्हर द रोप. 1 2 का 4 हा चौकार आणि या चौकारानं सामना संपला. सामना जिंकला तो टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरनं. यजमान संघ विरोधात मजशक खाटेकर 28व्या पर्वात महा अंतिम सामन्यात दाखल. मेगा फायनल मध्ये दाखल. मनपूर्वक अभिनंदन आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात टीम पवार 11 मालेडला. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. मॅच समरी आपल्या स्क्रीन वरती. पहिल्या डावात 19 बनवल्या. 6 गडी बाद झाले होते.
गोलंदाज रोहित ज्याची जबरदस्त कामगिरी, 4 धावा देत असताना 2 विकेट. विशालची देखील जबरदस्त कामगिरी, 5 धावा देत असताना 2 विकेट. विनायकची देखील चांगली कामगिरी, 4 धावा त्यानं दिल्या होत्या विथ द बॅट. त्याचं 6 धावेचं योगदान देखील आलं होतं. मात्र सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण देत आहोत फ्रंटलाईन गोलंदाज अनिकेतला, ज्यानं पॉवर प्ले मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट कॅरी केली. तो अनिकेत शिंगोले